भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या महाआरोग्य शिबिराच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते, संपूर्ण भारतामध्ये विकास पुरुष म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री आदरणीय शिवप्रकाशजी, आपले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी मंगलप्रभात लोढाजी, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर हर्षवर्धन देशमुख, महापौर नीताताई ठाकरे, डॉक्टर अजितजी गोपछेडे, संजयजी भेंडे, राजूजी पोद्दार, डॉक्टर विकासजी महात्मे, दयाशंकरजी तिवारी, नानाजी शामकुळे, गिरीशजी व्यास, लीलाताई हातीबेड, शिवानीताई दाणी, विनोदजी कन्हेरे, विनोदजी बघेल, रितेशजी गावंडे, रितेश पांडे, श्री विपिन इटनकर, श्री कुमार आशीर्वाद, ज्यांनी ही संकल्पना मांडून अतिशय उत्तम अशा प्रकारचं हे महाआरोग्य शिबिर या ठिकाणी घेतलं, ते संदीपजी जोशी, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय डॉक्टर्स, त्यासोबत महाआरोग्य शिबिराच्या टीममध्ये काम करणारे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व आरोग्यसेवक आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की नागपूरमध्ये संदीपजींच्या नेतृत्वात एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा कार्यक्रम घेण्यात आला आणि या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून 31,000 रुग्णांची तपासणी आणि तपासणीनंतर जर त्यातल्या काही लोकांना कुठल्या उपचाराची आवश्यकता असेल तर ते उपचार देण्याची व्यवस्था अशा पद्धतीनं हे शिबिर घेण्यात आलं। आता याचा पुढचा भाग म्हणून 4,500 ते 5,000 ज्या पेशंट्सला विविध प्रकारचे इंटरव्हेन्शन्स, ऑपरेशन्स, प्रोसिजर्स याची आवश्यकता आहे, ती देखील पूर्णपणे निशुल्क देण्यात येईल। खरं तर महाआरोग्य शिबिराच्या पाठीमागची भूमिकाच ही आहे की समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला तज्ञ आरोग्य सेवा उपलब्ध झाली पाहिजे। आज आपण वेगवेगळ्या योजना चालवतो, सरकारचे हॉस्पिटल्स आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत, अनेक धर्मदाय संस्था उत्तम काम करत आहेत, पण या सगळ्या लोकांना एका ठिकाणी जर आणलं तर त्यातनं समाजातला जो मध्यमवर्गीय आहे, गरीब आहे, शेवटचा व्यक्ती आहे, यांना त्यातनं एक सुविधा मिळते। एका छताखाली सर्व प्रकारच्या इंटरव्हेन्शन्स करता, सर्व प्रकारच्या व्याधींकरता तज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी मिळतात आणि चांगल्या पद्धतीनं कुठल्याही व्यक्तीला पुढे जर उपचार आवश्यक असतील तर त्याची दिशा देखील त्या ठिकाणी मिळते। आणि म्हणूनच हे महाआरोग्य शिबिर एक प्रकारे लोकांकरता वरदान म्हणूनच या ठिकाणी या शिबिराने काम केलं आणि मला अतिशय आनंद आहे, आपल्या सगळ्या शासकीय संस्था असतील, मेडिकल कॉलेज असेल, मेयो असेल, एम्स असेल किंवा वेगवेगळ्या आपल्या धर्मदाय संस्था असतील, या सगळ्या संस्थांनी मिळून या ठिकाणी सर्व तज्ञ डॉक्टर्स एकत्रित आणले आणि त्यामुळेच अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला हा कॅम्प या ठिकाणी करता आला। आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने खूप मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या योजना चालवल्या,
प्रधानमंत्री जनारोग्य योजना असेल किंवा महाराष्ट्रातली महात्मा फुले जनारोग्य योजना असेल, महाराष्ट्रातल्या 12 कोटी लोकांना या योजनेचं युनिव्हर्सल कव्हरेज आपण दिलंय। मागच्या काळामध्ये 1200 वरनं जवळपास 2300 आजार हे आता या योजनेमध्ये समाविष्ट केले आहेत। या 2300 आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात ज्याच्यात शस्त्रक्रिया लागते अशा प्रकारचे आजार देखील आहेत आणि या सगळ्या आजारांकरता 5 लाखापर्यंतचा उपचार हा मोफत देण्याचं काम आपण सुरू केलं। हॉस्पिटलची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली। पूर्वीपेक्षा तिप्पट हॉस्पिटल आता आपण केले आहेत की ज्या हॉस्पिटल्समध्ये, खाजगी हॉस्पिटलमध्ये किंवा धर्मदाय हॉस्पिटलमध्ये देखील या प्रकारची सेवा आपण उपलब्ध करून देतो आणि अतिशय सोप्या पद्धतीनं त्याचं कार्ड देखील आपण प्रत्येक व्यक्तीला देतो। आणि यासोबत मी ज्यावेळेस मागच्या टर्मला मुख्यमंत्री झालो त्यावेळी आपण मुख्यमंत्री सहायता निधी या उपक्रमाला विस्तारित केलं। मला सांगताना आनंद वाटतो की आपण जर आता या टर्मला मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून विचार केला तर या 1.5 वर्षामध्ये जवळपास 57,000 रुग्णांना 452 कोटी रुपये हे आपण या मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिले आहेत। जिथे गरिबाकरता कुठलीही व्यवस्था नाही अशा वेळी हा निधी आपण पुढे करतो आणि आता तर धर्मदाय निधी देखील याच्यासोबत आपण एकत्रित केला आहे। सर्व धर्मदाय हॉस्पिटल्सला काही प्रमाणात खाटा या गरिबांकरता राखून ठेवणं गरजेचं आहे, ते नियमात आहे। दुर्दैवाने त्याचं मॉनिटरिंग होत नव्हतं। काही लोक राखून ठेवायचे, काही ठेवत नव्हते। आता 100% या सगळ्या खाटांना एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण आणलं आणि आता डायनामिकली आपल्याला माहिती पडतं कुठल्या रुग्णालयाने खाटा ठेवल्या आहेत, कुठल्या रुग्णालयात भरती केलाय, कोणाला केलाय, किती उपचार दिलाय, किती पैसे खर्च झाले आहेत। त्यामुळे आता धर्मदाय हॉस्पिटलमध्येही अनेक ऑपरेशन्स हे मोफत करण्याचं काम आपण सुरू केलं आहे। मला या गोष्टीचं समाधान आहे की जवळपास 10 आजार असे आहेत की ज्या आजारांना 5 लाखामध्ये आपण बसवू शकत नाही, अशा आजारांकरता ऑपरेशन करता आपण शासनाच्या या योजनेतनं 9 लाख रुपयापर्यंत मदत करणं सुरू केलं आहे आणि काही प्रोसिजर्समध्ये 35 लाख रुपयापर्यंतची मदत देखील आता आपण देतो। म्हणजे गरिबाला पैसे नाहीत म्हणून त्या ठिकाणी ऑपरेशन विना राहावं लागणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था केली आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे जे ऑपरेशन्स आहेत, मग कॉक्लिअर इम्प्लांट असेल, आपल्याला कल्पना आहे की आपण अनेक वेळा मूकबधीर विद्यार्थी पाहतो, मुलं पाहतो, त्यांना ऐकू येत नाही म्हणून ते बोलू शकत नाही। लहानपणी ऐकून न आल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी स्पीच त्यांची तयार होत नाही, शब्द त्यांना बोलता येत नाही आणि म्हणून ते त्या ठिकाणी मुके देखील होतात। पण लहान वयामध्ये जर त्यांचा कॉक्लिअर इम्प्लांट केलं तर त्यांना हळूहळू ऐकायला यायला लागतं आणि त्यामुळे त्यांना बोलताही यायला लागतं। आणि म्हणून हे जे कॉक्लिअर इम्प्लांटचे ऑपरेशन्स आहेत ज्याला 6 लाख, 8 लाख, 10 लाख रुपये लागतात, सगळ्या बालकांमध्ये जिथे आवश्यकता आहे निशुल्क एकही पैसा न घेता हे कॉक्लिअर इम्प्लांटचे ऑपरेशन आपण करणं सुरू केलं, जेणेकरून किमान पुढच्या पिढीमध्ये कोणीही मूकबधीर त्या ठिकाणी राहणार नाही। तर या आजारावर 100% आपण त्या ठिकाणी विजय मिळवू शकतो। अशा दृष्टीनं पुढच्या टप्प्यामध्ये लहान मुलांचं स्क्रीनिंग करायचं आणि त्या स्क्रीनिंगमध्ये कोणी जर अशा प्रकारच्या डिझॅबिलिटीने ग्रसित आपल्याला आढळला तर त्याचं पूर्ण त्या ठिकाणी पैसे खर्च करून कॉक्लिअर इम्प्लांट करायचा
जेणेकरून अशा पद्धतीनं मूक आणि बधीर असे जी बालकं आहेत ती बालकं आपल्या समाजामध्ये संघर्षरत राहणार नाहीत. आपण हा देखील प्रयत्न करतो की मोठ्या प्रमाणात आपले जे दिव्यांग बंधू आहेत या दिव्यांग बंधूंना वेगवेगळ्या प्रकारचे उपकरण मिळाले पाहिजेत. मागच्या काळामध्ये नितीनजींच्या नेतृत्वात खूप मोठं शिबिर आपण घेतलं आणि हजारो दिव्यांग बंधूंना त्या ठिकाणी कृत्रिम पाय असेल वेगवेगळे इक्विपमेंट असतील ते दिले. आता पुन्हा एकदा 9 ऑगस्टला आपण त्या ठिकाणी कृत्रिम अवयव देण्याच्या संदर्भात एक अशाच प्रकारचं शिबिर घेतलेलं आहे. ज्या शिबिराच्या माध्यमातून आमच्या ज्या दिव्यांग बंधूंना आता प्रोस्थेटिक अशा पद्धतीनं नवीन पद्धतीनं हात असतील पाय असतील किंवा वेगवेगळे जे इंटरव्हेन्शन्स आहेत तेही पुरवण्याचा प्रयत्न हा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालला आहे. मी एकच गोष्ट या निमित्ताने सांगतो, सातत्याने नितीनजींच्या नेतृत्वामध्ये गेले अनेक वर्ष सेवा हाच आमचा धर्म आहे असं समजून वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठं काम हे उभं राहिलं आहे. स्वतः नितीनजी याच्यामध्ये अतिशय शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतात. आम्ही सगळे देखील वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मग ते संदीपजींनी सुरू केलेलं डायग्नोस्टिक सेंटर असेल किंवा भानुताई गडकरी डायग्नोस्टिक सेंटर असेल, NCI सारखं आपलं हॉस्पिटल असेल, या वेगवेगळ्या इंटरव्हेन्शन्सच्या माध्यमातून गरीबातल्या गरीब माणसाला त्या ठिकाणी कशी मदत करता येईल हा प्रयत्न आपण करतो. आपले डॉक्टर महात्मे आहेत जे मोतियाबिंदू मुक्त अशा पद्धतीनं समाजाचं निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यांचा प्रयत्न हा आहे की समाज निरोगी झाला पाहिजे आणि दुर्दैवाने कोणाला रोग जर झाला तर पैशाविना उपचार थांबला असं न होता त्याच्याकडे पैसे असो वा नसो त्याला दर्जेदार उपचार मिळून त्यालाही आरोग्य लाभ झाला पाहिजे या दृष्टीनं हे सगळे प्रयत्न आपण करतो. वेगवेगळ्या लोकांची मदत याच्यामध्ये झाली आहे. काहींनी मदत केली. शिवशक्ती फाउंडेशननी 100 व्हीलचेअर त्या ठिकाणी दिल्या. कोणी आर्थिक मदत केली, कोणी औषधाच्या रूपाने केली. गोपचळे साहेबांनी त्या ठिकाणी ती कार्डियक ॲम्ब्युलन्स भेट दिली. या सगळ्यांचे अनेक लोकांचे कदाचित नावं मी घेतले नसतील पण त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आमचे भैयासाहेब देशमुख असतील, काळमेघजी असतील, यांनी ही जागा देखील उपलब्ध करून दिली. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं हा कॅम्प या ठिकाणी घेता आला. त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. आणि आपण सगळ्यांनी सेवा सप्ताह या ठिकाणी आयोजित केला आणि त्यातनं खऱ्या अर्थानं नागपूरकरांची जी सेवा केली त्याबद्दल आपल्या सर्वांचे, सर्व डॉक्टर्सचे आणि सर्व या ठिकाणी आरोग्य सेवकांचे मनापासून आभार मानत मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.